बोरिंग आयुष्यानं का फ्रस्ट्रेट व्हावे? फ्रेश होण्या सदा तू हास्य जत्रेस पहावे. मंडळी, तुम्हाला हास्य कल्लोळात बुडवण्यासाठी घेऊन आले आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवनवीन आणि टवटवीत विनोदांचा नजराणा पेश करण्यासाठी हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दचे गावकरी आणि त्यांचे इनामदार सज्ज आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ह्यांच्या विनोदांना दाद देण्यासाठी आणि ह्यांचा यथायोग्य मान सन्मान करण्यासाठी आपले सरपंच देखील सज्ज आहेत. त्यांचंही स्वागत. बेधडक बिंदास सई ताम्हणकर आणि तिच्या सोबत आहेत आजच्या आपल्या अतिथी सरपंच, अर्थात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या अभिनेत्री उषा नाडकर्णी, अर्थात आऊ. आऊ, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. थँक्यू. आमचे हे सगळे विनोदवीर तुमच्याकडून कौतुकाची थाप मिळवण्यासाठी अत्यंत आतुर आहेत. त्यांना तुम्ही आज काय सांगाल? हे दोन आहेत ना, दोन ते माझे लाडके आहेत. मी नेहमीच सांगते की नाही. मग आणि ही पण, प्रसाद पण. तशी प्रसादची माझी समोरासमोर ओळख नाही आहे, पण मी ह्याला नेहमी बघते कॉमेडी शोमध्ये आणि मला खूप आवडतात. आणि तुम्ही सगळे नवीन मुलं खूप छान करता, असंच छान करत राहा, कळलं? थँक्यू सो मच आऊ. तुम्हा दोघींनाही नम्र विनंती की तुम्ही आसनस्थ व्हावं. थँक्यू. मंडळी, आजच्या आठवड्यात आपल्याबरोबर आणखी एक खास पाहुणे असणार आहेत आणि ते म्हणजे अनेक दिग्गजांचा मुक्काम ज्यांच्या स्वरयंत्रात आहेत असे स्टँडअप कॉमेडीतले बाप कलाकार, अर्थात दीपक देशपांडे. दीपकजी, तुमचं देखील आमच्या या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. आमच्या या हास्य जत्रेचा आनंद मनमुराद घेण्यासाठी तुम्ही प्लीज आसनस्थ व्हावं. मंडळी, दीपकजींनी आपल्या हास्य जत्रेत येण्यामागे एक खास कारण आहे. ते खास कारण मी तुम्हाला वेळ आल्यावर नक्कीच सांगणार आहे. आता आपण वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. बघूया आपलं हास्य नाणं आज प्रथम कोणाला सादरीकरणासाठी इथे आमंत्रित करते. हास्य बुद्रुक, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. व्हेरिएशनचा स्वयंघोषित बादशाह मंदार मांडवकर आणि हळूहळू हुकमी विनोद करण्यात पटाईत होणारी अन्विता फलटणकर. बस, पुढे वाक्य आहेत, बस. नमस्कार, माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ व्हेरिएशनचा बादशाह उर्फ फेट्यांचा सम्राट. येस. मंदार, कसा आहेस मंदार? माईक दादा, माझ्या स्किट पुरता याचा माईक बंद करता येईल का आपल्याला? अरे काय मंदार, मनापासून बोलतेय मी. माणसांना मन असतं ह्याच्यावरनं विश्वासच उडालाय माझा. अरे नेहा, इतका आवडला तुला माझा परफॉर्मन्स की आजही तू आलीस. यावं लागलं यार. असो तर आज मी चोर आहे. चोरी करायची आहे मला. हा, तिजोरीच्या किल्ल्या कुठे आहेत शोधल्या पाहिजे. अरे कोण आहेस तू? अरे 22 वर्षांची म्हातारी. कोण आहेस तू? तरी पण 22 वर्षांची म्हातारी. 22 वर्षांचा कोंबडा. सॉरी
सॉरी काय यार मी करतेय ना यार. अरे अरे नाही 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 सॉरी पण भाई तुला मानला पाहिजे. नाही नाही भाई हिच्या डेअरिंगला मानला पाहिजे. आज ती व्हेरिएशन मध्ये स्किट पाडणार आहे. एक्स्ट्रीमली सॉरी चल 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 मस्त कर. कोण आहेस तू? हा? खरं सांग कोण आहेस? म्हातारी दिसली की गंडावता का? हा? आंधळी आहे पण मंद नाही. हा? फोन करून सारखा त्रास देऊ नको. तुला माहितीये माझा मुलगा कोण आहे? इन्स्पेक्टर श्रमेश बेटकर. हा. ठेव फोन नाही तर तुमची वेल्डिंग करून टाकेल तो. काय समजली? कोण आहे? कोण आहे? म्याव. नाही मगाशी काहीतरी वेगळं होतं. माऊ ये ग ये श्रमेशची ऍक्टिंग करते. ये ग हा माऊसाठी खाऊ आणलाय आजीनं. काय हवंय? पेटा. अगं बाई मांजर पण व्हेरिएशन देते पेट्यासाठी. नाव काय आहे मांजरीचं? मांजर मांडवकर. अगं बाई मांजरीला कुत्र्याचं नाव कोणी दिलं? राहू दे. काय हवंय? किल्ल्या. कसल्या? कमरे खालच्या. नाही कमरे खालचे विनोद मी अजिबात करत नाही. आवडतच नाही मला. मुळात तू विनोदच करत नाहीस. माऊ जास्त बोलायला गावात म्हातारी लागलं ना ग. कोण आहे? अगं बाई टीव्ही सुरू झाला वाटतं. नाही काय म्हातारपण आहे मेलं. काय बंद पडतंय त्याचं इतकं कौतुक आहे की काय सुरू आहे त्याची किंमतच नाहीये. जाऊ दे. काय लागलं आज टीव्हीवर? नमस्कार तुमचं स्वागत आहे कुकरी शो मध्ये. आजच्या रेसिपीचे नाव आहे व्हेज दरोडा. येस तर ही रेसिपी आपण 2 प्रकारे आपल्याला करता येईल. पहिला प्रकार तुम्ही लिहून घ्या. कृती लिहून घ्या. पहिल्या प्रकारची कृती आहे तिजोरीच्या चाव्या. आणि दुसऱ्या प्रकाराची कृती आहे तिजोरीच्या चाव्या, हतोडी आणि छिन्नी. सर्वप्रथम हे पदार्थ बनवण्यासाठी हातातली चावी न फिरवता बाजूच्या खॉटवर ठेवाव्यात. दळीद्री रेसिपी आहे मेली. मरू दे. 25. बुढ़िया चप. बाप का, दादा का, भाई का, सबका तिजोरे फोडा करा. तारा काय तोंड तरा आणि फरा म्हातारी माझी गुलाची चावी देना कमरेची. म्हातारी माझी ची देना ची. आऊचा सिनेमा लागलाय पण ओळखीचा वाटत. नको. बरकुरदार शेर खान नाम है मेरा. शेर खान नाम है मेरा. कोण आहे? इस इलाके में नहीं हो बुढ़िया, वरना शेर खान को कौन नहीं जानता. यारी है ईमान मेरी यार मेरी. बरकुरदार यारी है ईमान मेरी यार मेरा. बरकुरदार बाई माझा प्राण ग. माझा पहिला क्रश इथे असताना शेजारी दीर्घ जुजबी दिली असती त्याला. ओ नको प्राण जाईल माझा. कोण आहे? पेंटर आजी पेंटर. पेंटर इकडे काय करतोय? ते मी बिल्डिंगला रंगवता तुमच्या खिडकीच्या चौकटीतून आत आलो. अरे स्किट रंगवायचं असेल ना तर चौकटीच्या बाहेर जायचा प्रयत्न कर कधीतरी. हे तू नको शिकवूस मला. हा मी जरा तुमची मजेंडा करत होते. असे विनोद करणारी तू चौकटीच्या बाहेरच्या गोष्टी करतेस. कसे मुळाची स्वतः वर्तुळ आहे तिने चौकटीच्या गोष्टी करूच नाही. उलटा त्रिकोण मला नाही सांगायचं. वर्तुळ बिरतुळ होय ना. उलटा काय?
उलटा त्रिकोण होय ना? हा. आजचं कॅरेक्टर 22 वर्षाची म्हातारी 22 वर्षाची म्हातारी म्हातारी आहे 22 वर्षाची 22 वर्षाची म्हातारी 22 वर्षाची अरे! म्हातारी म्हातारी 22 वर्षाची चल, रंगारी जा जा निघ 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 ओ, हा, ओ, ओ, हा, हा. काय कुणाला जा काय हा निघून जा ओय 3 फेटे कळलं ना 3 फेटे आता हाताला जरी धरून कोणी बाहेर काढलं ना तरी जात नसतो आपण असं प्राजक्ता जातोय हा, हा. एवढं फेटर मारायची गरज नाही हा? कोण आहे आणि मी जंकमॅन कोण? काय आणलंय आज विकायला आणि हा. खास तुमच्यासाठी हा. तुमच्या तिजोरीच्या चाव्या आहेत ना हा. त्यांच्यासाठी किचन घेऊन आणलोय अगं बाई किचन आणलंस पण हॉल आणि बेडरूम कुठं आहे हे इथे चौकडी बाहेरचे विनोद वा हॉल आणि बेडरूम कुठे आहे नाही 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 नाही. ये हा, बस हा, बस मस्करी करत होते हा, 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 हा. काय हा हे बघ आणि तुम्ही आहे ना आता हा. मला तुमच्या चाव्या द्या हा. मग मी त्याला किचन लावेन हा. मग त्या चाव्या कधी हाणवणारच नाही अजय पण मी 22 वर्षाची म्हातारी आहे 22 वर्षाची मूर्ख म्हातारी नव्हे हा. मी माझ्या मुलाशिवाय कोणालाही देणार नाही चाव्या आणि आता येईलच तो आई मी आलो चावी द्या आई कोण आहेस तू आई मी तुझा मुलगा आहे आई माती नट आहे हा माती अरे माझ्या मुलाचा आवाज पातळ आहे रे ओए चावी दो आई पातळ म्हणलं रे मी चिखल चिखल नाही नाही माझ्या मुलाला दम्याचा त्रास तर मुळीच नाही आई 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 चावी दे आई चावी दे डोळे बघ माझी चावी दे पातळ म्हणलं रे मी बाळा बाळा तू म्हणणार मांडवकर आहेस ना तुम्ही कसं ओळखला आजी दे टाळी दे अरे व्हेरिएशनचा बादशाह म्हणून सतत तेच तेच आवाज काढणारा मोनोटोनस ना दुसरा कोण असणार नीट जरा बोला माझ्याशी पहिलाच सांगतो मी अरे नाही रे तू टीव्हीचा आवाज काढलास ना तेव्हाच मला कळलं की आज हा मांडवकर आणि तो लेखक दोघही चकले ये रे ये हा म्हणलं आज मलाच सगळं सांभाळायला पाहिजे काय हा म्हणलं याला जमलं तर जमलं नाही तर मांडव करतो मांडव करत नाही, आज मला कळलं रस्त्यावर मांडव बांधायला बंदी का केली ते हो याचा काय संबंध आहे अरे चौकटी बाहेरचा सामाजिक विनोद हा? नको नको वाजंत्रीवाले हा क्या बात आहे मित्रांनो मजा आली 22 वर्षांची म्हातारी जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला सई आज कॅरेक्टर्स अप्रतिम पकडली होती मला ते कॅरेक्टर नवीन आज आलं होतं ते खूप आवडलं मी माना ते खूप भारी होतं कॅरेक्टर आणि ते गेंगाणं. येत राहू देत गोड म्हातारी आहे फारच गोड म्हातारी आहे म्हणजे जुजबी देत राहावेत सारखे गालांवर अशी म्हातारी आहे मजा आली उषाताई तुम्ही खूपच व्हेरिएशन दाखवल्या मंदारनी ही 22 वर्षाची म्हातारी सुद्धा गोड होती दोघांची कामं चांगली होती आणि आता जाणून घेऊया गुण सई 9 गुण उषाताई 9 गुण दीपकजी तुम्हाला मंदार आणि अन्विताचा हा ऍक्ट कसा वाटला मुळामध्ये कसं आहे की चोरी ही वाईटच गोष्ट आहे पण ती एवढ्या छान पद्धतीने होऊ शकत असेल तर प्रत्येकाच्या घरात व्हायला पाहिजे थँक्यू
जायजा. येतायत हास्य बुद्रुकचे इनामदार. काही विनोद केसांवरचे, काही विनोद वजनदार. चौघुल्यांच्या समीर सोबत विशाखा सुभेदार. चौघुल्यांच्या समीर सोबत विशाखा सुभेदार. मस्त आहे ना सर. हाय मस्त मस्त आहे. काय रोहतांग पास म्हणजे काय? आय नो सर. थंडी आहे ना जरा. नाही एवढी नाही थंडी. इट्स कम्फर्टेबल. तुम्हाला थंडी वाजते? थोडीशी थंडी वाजते तुम्हाला कमाल आहे. वाजते? नाही, absolutely क्या बात not. आहे, इंटरेस्टिंग. वा वा वा. अच्छा इथे शूट करतोय का आपण? Yeah. ओ व्हेरी गुड व्हेरी गुड. फाईन फाईन फाईन. बने कॅमेरा लावू ना. चल ना. सुरू करूया आपण सर. हा पण त्याच्या आधी एक मिनिट जरा. Yeah. तुम्ही दिग्दर्शक आहात. Yes, sir. हे आपण जी जाहिरात शूट करणार आहोत त्याचं डिरेक्टर तुम्ही Yes, आहात. sir. तर तुमचं समाधान होईपर्यंत मी शॉट देणार. अरे. नाही एक मिनिट. तुम्हाला जर वाटत असेल मी सेलिब्रिटी आहे, मी मोठा ऍक्टर आहे, नाही. तर प्लीज मनात काही आणू नका. कळलं का? तुम्हाला 100 रिटेक झाले तरी सुद्धा मला प्रॉब्लेम नाहीये. सॅल्यूट टू यू सर. क्या बात आहे सर. क्या बात आहे. खरंच खरंच खूप बरं वाटलं मला. म्हणजे 100 रिटेक देणारे आर्टिस्ट उरलेच नाही त्या इंडस्ट्रीत ऍक्च्युली. पोरं पटापटा कामं करतात आणि निघून जातात सर. नाही मला तसं तुम्ही वेगळं घेताय नाही, ते. ते- माझी निष्ठा मी तुम्हाला काय ती दाखवतोय. हा, तेच कळलं का? आहे. कसं आहे माहितीये का? ऍक्टिंग इज माय पॅशन. त्यावर मी जगतोय. क्या बात है. येस येस. बाय द वे आपण ही जी जाहिरात करतोय ते हा. प्रोडक्ट कुठलं आहे? कारण सकाळी कॉस्ट्युमवाला आला त्यांनी फक्त बनियन दिलं मला. पुढे काही दुसरे कॉस्ट्युम दिलेत मी माझेच घालून आलोय. कुठलं आहे सर का? बनियन हाच कॉस्ट्युम आहे सर. बनियन सर आपलं प्रॉडक्ट बनियनच आहे सर. बनियन प्रोडक्ट आहे. येस सर. लोला बनियन. काय ते? लोला बनियन. लोला नावाचं बनियन असतं का? आता समीर चौगुले नावाचा ऍक्टर असू शकतो तो लोला बनियन. काय क्या हुआ, तुझे? क्या हुआ? अरे चौगुलीवर पंच पडला. घाबरे. डोक्यात जातोय बने आहे माझं. बने बने, गप ना यार. बने. गप ना. हा हा. सर ठीक आहे हरकत नाहीये. पण हे मी म्हणजे ते बनियन घालून मी शूट करायचंय. अर्थात सर आता बनियन प्रोडक्ट आहे म्हणजे बनियनच घालणार ना. आता काय मोजा घालणार का? सर तुम्ही जाम मोजेशीर आहात. जोक सर. या ओके ओके. क्या हुआ? ते मगाच सेम. हे दोघे आगाऊ आहेत या. बिहेव युअर सेल्फ गाईज कम ऑन. सर मी तुम्हाला आधी सीन समजून सांगते. या. सर कसं होतं की तुम्ही आधी येता. हे स्क्रिप्ट आहे का? हे स्क्रिप्ट आहे Okay. सर. हिरोईनला तो छेडतोय गुंड. तुम्ही ते पाहता म्हणजे ती सुंदरी आहे तिला बघता आणि त्या हिरोला गुंडाला बघता. Okay. मग तुम्ही त्या गुंडाला मारता तो पडतो आणि मग हिरोईन तुमच्याशी मिठीत येते. हा. हा. नाही, मिठीत येते पुढे. मग ती अशी सुंदर तुमच्याशी मिठीत येते आणि मग ती ही लाईन म्हणते बर्फ में भी मिले गर्मी का एहसास पहनो लोला बनियान. अच्छा एवढं आणि आणि पुढे. मग संपते सर. अच्छा इथे Yes, संपत. sir. ओके गुड 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 दिस इज अ लाईन बर्फ में मिले. ओके मी काय म्हणतो तुम्हाला तर माहितीच आहे मी सर्वोत्कृष्ट लेखक सुद्धा आहे. काय नाही रे हे वाजवे रे कान भरतो. फेकून दे ना इकडून खाली. तर मी लेखक सुद्धा आहे तुम्हाला हे माहिती आहे. मी I know. ऑलवेज अशा इनपुट्स वगैरे देत I know, असतो. sir. आपण काय करूया ती जी सुंदरी आहे ती जी मला मिठी मिठी मारणार आहे मला. तर ती मिठी मारल्यानंतर मी जस्ट एक थोडे नवीन डायलॉग लिहितो. Okay, काही okay. करता येतं का बघतो. ओके रेडी आहे? लगेच क्या डायलॉग बात रेडी आहे. यू आर सो ब्रिलियंट. या ती हिरोईन येईल आणि म्हणेल ये जवा मर्द है बड़ा फुर्तीला क्योंकि ये पहनता है लोला. ओके गॉट इट. लोला. लोला ओके Nice, गॉट nice, इट. nice, आणि nice. याच्या पुढे मी असं म्हणेन बर्फ में भी आए पसीना बाहों में आए हसीना सिर्फ लोला बनियन पहनना. वा वा. हे इज इट ओके. ओके ब्रिलियंट काहीच हरकत Okay, नाही हे रेडी. का? Okay. आपण टेक करूया सर. हा टेक करूया. पण एक मिनिट ती जी सुंदरी येणार आहे मला मिठी मारायला ती कधी येणार आहे? कारण आता लगेच आपल्याला सुरू करायला लागेल ऍक्च्युली. येस सर शी इज हिअर. कुठे आहे? मीच आहे. ऍक्च्युली मी सुंदरीला मिठीत घेऊ शकतो. सुंदराबाई बँकवेट हॉलला नाही. क्या बात है. मेरा यार है यार उसमें क्या? दात घशात घाले ना.
सर रेडी आपण कूल करूया Yeah, shoot. बने कॅमेरा रेडी हा रेडी गुंड आहेस ना उठ ना गुंड आहेस ना हा एक माणूस आणलाय ना सगळ्या कामाला उठ ना स्वतःच्या काम ह्याच्यावर जा हा चला रोल एक्सक्यूज मी हे काढायला लागेल बनियनची हो राईट हे सगळे कपडे काढा आणि बनियन वर या सर हो कॉस्ट्युम दादा रेडी वा नाईस वाका झिको Come on. यू आर रेडी सर Ready, my God, ready. येस या मैडम दो काय मिनट रे? मैडम 2 मिनट काय रे? ए बेबी घुमा ना हाँ घुमा थोड़ा शार्प कर हाँ बस ये चाहिए हाँ बस कड़क हाँ मैडम रेडी रेडी कूल सगळे रेडी कम ऑन सर ऑल द बेस्ट Yeah. साउंड कैमरा रोलिंग एक्शन छोड़ दो मुझे छोड़ दो मुझे छोड़ दो मुझे छोड़ दो मुझे छोड़ दो ये जवा मर्द है बड़ा फुर्तीला इसने पहना है बनियन लोला बर्फ में भी आए पसीना बाहों में आए हसीना लोला की बनियन पहनना कटेट काय शॉट दिलाय सर एक नंबर शॉट कडकलाय मस्त नाइस इट वाज सर चलो मेरे लिए इट वाज गुड चलो पैकअप नहीं और एक करते कशाला और एक करते नहीं, it was good, वो जरा sir. बीच में थोड़ा मेरा प्रॉब्लम हो नहीं गया काय प्रॉब्लेम है डबिंग में होईल सर नहीं इधर प्रॉब्लम हो गया और एक करते मैं बोलता हूँ ना और एक करते नहीं मैं बोलता हूँ ना यार मैडम सनलाइट पे एक नंबर शॉट है मैडम डल नहीं है अच्छा शॉट है हाँ, सर. अरे मेरा डल हो गया ना मैं बोल रहा हूँ ना बाबा मैं कर रहा हूँ 100 शॉट देतो प्रॉब्लेम काय तुझा यार आहे ना मी हा ठीक आहे हरकत नाही आता सर एवढं बोलतायत तर हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही आपण दुसरा टेक घेऊया ठीक आहे, काहीच problem नाही. तो आधीचा डिलीट करून टाक वेळ हो, delete करो, पहले delete करो. डिलीट मेरे को चाहिए नहीं वो शॉट ही नहीं चाहिए मेरे सर को. नहीं अपन नया दे दे 200 दे दे उसमें हाँ सर सर प्रॉब्लम काय रेडी हाँ ओके ओके सर थोडं वाजायला लागले थंडी नाही म्हणजे हे घातलंय थर्मल तुम्ही दिलेलं पण हे थंडी वाजते तरी सुद्धा वाजते मला ऍक्च्युली चायनीज प्रॉडक्ट आहे ना सर काय याची क्वालिटी अशीच असणार फॉल्टी नाही पण आपण जाहिरात करतोय ना एक गरमी सर वगैरे कसं आहे ना आपण जाहिरात करतो सर प्रॉडक्टच्या क्वालिटीशी आपला काही संबंध नसतो ना सर इट्स अ बिझनेस इट्स अ डील सर पण एक आय विल रिक्वेस्ट यू ते जी थंडी तुम्हाला वाजते ना ती प्लीज अशी चेहऱ्यावर आणू नका प्लीज नाही मी आणत नाहीये पण असं खालून घुसली ना की डायरेक्ट बाकी काय मला कळतंय सर ऑल द बेस्ट कम ऑन एव्हरीथिंग इज रेडी Yes, yes. हां रोल जल्दी ले लो साउंड कैमरा रोलिंग एक्शन मुझे छोड़ दो मुझे छोड़ दो मुझे छोड़ दो मुझे छोड़ दो कट 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 काय अँगल कुठला लावलाय एक एंगल टाइमपास चालला इकडे टाइमपास आहे सी फिल्म मेकिंग इज अन आर्ट इट्स अ पॅशन डू युअर ड्युटी नाईसली कळलं ना पटपट घेऊया आपण. फालतुगिरी नाहीये ही सी कॅमेरा इज अ थर्ड आय व्हॉट इट्स अ थर्ड आय बिहेव युअरसेल्फ प्लीज ऐका ना आपण हे पटपट घेऊया ऐका ना आपण पटपट घेऊ थंडी आहे ना खालून घुसली तर मला काय बघतो यार शाल दे ना यार वाजायला लागली आता सर. यार तुम्हाला कळत नाही अरे आई- शाल दे ना त्याला आई शपथ वाजायला लागली Sorry, थंडी. sorry, sorry. हो, शाल हो. दे. तसा काय प्रॉब्लेम Sorry. नाही हो. सॉरी ऍक्शनच्या वेळेस तुम्ही काढा सर अरे पण मुळात त्याला तुम्ही शाल म्हणता कसे त्याचं शाल याला भोक आहे तो सर आता सर आपल्याकडे पर्याय नाही ना दुसरी व्यवस्था काहीच नाही सर प्लीज 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 ऍडजस्ट ऍटलीस्ट शाल तरी नीट आणायची ना हा. आता खालून घुसते तुम्हाला माहित नाही काय होतं ते. सर आय कॅन अंडरस्टँड आपण ना लगेच शॉट घेऊया हा. सी एक मिनिट मी तुम्हाला गरम करू का असं नाही होणार हो. हा या प्लीज हा हा ए कमॉन 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 चला यार आरती जवळ 100% देतात कमॉन रोल हा कॅमेरा Rolling. हा एक्शन छोड़ दो कट 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 अरे सर शॉल डाल दिया आपने क्या कर क्या करे आप काय करता यार
सर तुम्ही घ्या, असं करू नका पटकन घ्या पटकन घ्या. सर असं करू नका यार सॉरी पटकन घ्या. कॅमेरा रोलिंग. एक मिनिट कट आता घ्या ना लवकर. गौर एक मिनिट थांब जरा. गौर तुला काय अक्कल आहे अक्कल आहे तुला काय सगळ्या गोष्टी मी सांगायच्या का तुला कशासाठी आलायस पिकनिकला आलायस इकडे कामं करतायत नाही पसीना दे त्याला ओ सॉरी घाम दे सॉरी माय काय झालं घाम पाहिजे ना घाम पाहिजे. हा, दे. सर इकडे बघा. थंड पाणी आहे थंड पाणी आहे. अरे थंड बर्फात थंड पाणी मारतो घाम. थंड पाणी आहे असं का मारतो तो बर्फ. सर असं काय करतात तुम्ही ती लाईन ऍड केली ना ते बर्फ में भी आहे पसीना तर तो घाम दिसला पाहिजे ना सर अरे माझीच मस्ती आहे का. हा, सर. अरे बापरे. बने जरा बघ बरोबर आहे का बरोबर आहे पसीना बरोबर आहे बरे थोडा और अरे थोडा का तुझ्या बाबाचा अरे नको रे हात जोड तर नको कॅमेरामॅन बोला थोडा और. नको रे कॅमेरा पास कर रे. सर लवकर घे रेडी सर रेडी कॅमेरा रो ऍक्शन सर आय एम सॉरी सर पण तुम्ही थरथरताय अरे मशे थरथरणार नाही का खालून वारा घुसला की सर ते मगाचपासून टाइमपास लावलाय. थंडी आहे हो. सर ते चेहऱ्यावर दिसता नाही का मला सर तुम्ही थरथरलेलं दिसता नाही का मग सर अरे मग काय करू मी खूप प्रयत्न करतोय. सर ऍक्टिंग सर पॅशन आहे ना ऍक्टिंग आपण त्याचे पैसे घेतो सर प्लीज थरथरू नका आपण प्लीज करतो. परत एकदा हा सर आणि तो फायटिंगचा शॉट मिळालेला आहे हा, आपण डायरेक्ट जेव्हा इथून करू सुरुवात अच्छा, तो त्यांनी केलं तू. ये बाळा ओके फायटिंग इज ओव्हर आता डायरेक्ट फक्त पटकन घ्या. हो हा रोल साऊंड हा ऍक्शन ये जेव्हा नवीन पोपट हा अरे लागला नाही हो, असं वाटतं नाही हो. सॉरी ते जेव्हा म्हटलं की लगेच नवीन पोपट पुढे येतो सॉरी व्हेरी सॉरी आय एम सॉरी सर सर आपल्याला अजून एक घ्यावं लागणार व्हेरी सॉरी सर हा परत एकदा हा रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन ये जवा मर्द है बड़ा कुल्फीला कुल्फीला नाही हो. यार विशाखा कशी चुकते यार कुल्फीला कसं बोलते कुल्फीला मी काय म्हणतो पहिला जो सीन घेतला होता ना हा तोच घे ना तोच घ्या पाहिलं आपण निघूया ना पॅकअप करूया. अरे सर डिलीट किया ना आपने बताया डिलीट कर डाला मैंने. अरे मैं मूर्ख है तू शाना है मैं मूर्ख है क्या को सुना मेरा. अरे सर मुझे आप पता चला आप मूर्ख है. अरे करता यार ऐसा. सॉरी सर डिलीट झाला ना तुम्ही सांगितल्यामुळे करावं लागलं सर सर जल्दी करो ना सनलाइट जा रहा है. अरे गया सन गया अभी क्या करेंगे मैडम 2 मिनट दो 2 मिनट दो. कर लो. ए घुमाना बेबी घुमाना बेबी. अरे बेबी घुमाना. अरे मैं जाऊँ क्या बेबी को घुमाने के लिए अभी. 2 मिनट रुको ना यार सर आप जल्दी कर रहे. अबे थोड़ा टिल डाउन हाँ शाइनिंग टकले पे आना चाहिए टकले पे. अरे यहाँ पे टकला कौन है टकला. अरे हा बने पण बोलायला लागला मला. आजवर एवढा अपमान कधीच नाही झाला माझा सांग कधीच नाही झाला. सर आपल्याला अजून एक शेवटचा लास्ट ट्राय सर प्लीज वी हॅव टू डू इट ओके सर एक मिनिट सर ते हिरो सारखं राहा ना सर ते असं बरं नाही वाटत त्याचे कटोरी घेतला अरे आकडल्यात का बोटा माझी. सॉरी बोट आहेत म्हणून दिसतायत. सर आय एम सॉरी सर मला काहीतरी द्यात. दिसतंय मला मला काहीतरी दे ना काहीतरी दे ना त्यांना मला काहीतरी दे. मला देख तुझ्या बापानं आईस्क्रीम दिलाय. अरे बर्फाचा आईस्क्रीम देतो. दे रे ब्रँडी दे त्यांना मला ब्रँडी दे. मला ब्रँडी दे. मला रंड दे का मला ब्लड. चला टेक हाऊ आर यू फीलिंग नाउ बेटर ठीक आहे चला हा चला कम ऑन रोल बोला ना हाऊ आर यू काय याच्यात बरे काय याच्यात मैडम उसमें वो दाढ़ी लगाने का स्पिरिट कम था वो मेकअप मन रखे गए थे यहाँ पे. अरे या
तुम्हाला काय आखलंय काही उपयोग नाही यार तुम्हाला मॅडम, वाईट असिस्टंट आलेलं sorry की मॅडम, असं होतं नाही. नाही आजचा दिवस ना फुकट गेला त्याला पॅकअप करा नाही काही उपयोग नाही त्याला पॅकअप अरे यार. उचल सगळं मला घ्या इनामदार, तुम्ही जेव्हा जेव्हा मंचावर येता तेव्हा तुम्ही धुमाकूळ घालता, तसा आजही घातलात. पण आज मला स्पेशली आपला सहाय्यक दिग्दर्शक आणि उगवता तारा निखिल बनेसाठी टाळ्या झाल्या पाहिजे असं वाटतं. क्या बात आहे मित्रा. आणि केक आपला गौरव. अरे तू पडताना पण असं पडणार आहेस आता. क्या बात आहे. फार मजा आली. सुपर बिग टॉस. आपण जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. उषाताई. माझ्या समोर माझे लाडके दोघे उभे आहेत. हे डोकं लिहिण्याचं समीरचंच आणि जे काय इथे चाळे करत होता ते पण समीरचंच. तू न वेडा आहेस वेडा. कसं रे तुला सुचतं एवढं सगळं करायचं. डोक्यात पण येत नाही इतका पटकन तू करतोस. असले माकड चाळे तर तू मस्तच करतो. मी खुश आहे तुझ्यावर. थँक्यू खूपच छान झाला तुमचा. थँक्यू. मजा आली. बाय द वे हे स्किट सत्य घटनेवर आधारित आहे असं आम्हाला कळलंय आमच्या सूत्रांकडून. हे खरं आहे का. म्हणजे माझ्या बाबतीत ते झालेलं होतं. मी एवढं नाही पण रोहतांगपासलाच मी गेलेलो होतो त्या ॲडसाठी. आणि जे प्रोडक्ट मी करत होतो ते घालून मला जास्त थंडी वाजत होती. आणि ते घालून मला तिकडे सांगायचं होतं ओ काफी गरमी है ये पहन के मैं बडा खुश हूँ आणि नाचायचं वगैरे होतं. आणि त्यात मला पॉसिबलच नव्हतं. तर त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे की सगळेजण विचारतात की तुम्हाला विषय कुठून मिळतात. तर आपले रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा असे अनेक किस्से घडतात की ते तुम्हाला विषय देऊन जातात. तर त्यामुळे एकदा सगळ्या क्रिएटिव्ह आणि रायटर टीमसाठी आपण जोरात टाळ्या वाजूया. नाही खरंच एखाद्या छोट्याशा सिच्युएशन वरून तुम्ही जो काय इथे 25चा डोंगर उभा करता त्याला सलाम. सिरियसली सुपर. सरपंच सई. सुपर्ब. तुम्हाला काय बोलायची गरज नाही बट आज बने स्टोल द शो फॉर मी. टायमिंग उत्तम, कॉन्ट्रीब्युशन उत्तम, सगळं उत्तम. आणि गौऱ्या तू छोट्या छोट्या गोष्टींसाठी येतोस पण तुझा रंग तू त्याच्यात ॲड करतोस आणि ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की जेव्हा एक तुम्ही नेहमी इनामदार पण कधी कधी टीम मेंबर्सना तुम्ही सामील करून घेता तेव्हा खूप मस्त होतं स्किट. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मला बनेसाठी हे देऊ इच्छिते मी. क्या बात है. क्या बात है. थँक्यू मंडळी. थँक्यू. तर मंडळी अपमान कुरघोड्यांना येणारं उधाण आता. कारण येणार इथे गौरव वनिता. हाय साई मॅम. अहो नमस्ते. नमस्ते. अहो कसं आहे ना की लोक असं म्हणतात की जेवढी लोक तुमच्यावर जास्त जळतात तेवढं तुम्ही मोठे होत जाता. करेक्ट. माझ्या बाबतीत पण सेम असंच आहे. ऐका. सगळे जळतात माझ्यावरती. पण आज तरी अमेरिकेला जायचा चान्स फक्त मला एकट्यालाच मिळालाय. येस मी अमेरिकेला चाललोय. गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर बडा गोइंग टू अमेरिका. थँक्स. अरे थँक्स. आज माझं पोलीस व्हेरिफिकेशन आहे. एकदा का व्हेरिफिकेशन झालं की मग पासपोर्ट मग व्हिसा नंतर डायरेक्ट अमेरिका. पण माझं व्हेरिफिकेशन कोण करणार आहे. व्हेर इज एनीबडी इनसाइड द स्टेशन. हॅलो इनसाइड. ओ माय गॉड. रजा मुराद. वनी गौरव तू. वनी अजून एक दे. का मारलं. अजून एक.
तरी नाही कळलं का मारलं आठवत काय मी 7वीत असताना हा तू मला नकार दिला होतास. तू 7वीत असताना हा. अशी 7वीत की अशी 7वीत अजूनही विधभर विनोदावर जगतोयस तू. अगं नाही ना म्हणे असं काय करतेस यार तू एवढा जुना राग आता का काढतेस पण ट्रेंड सुरू आहे जुनं काढायचं. हा? 20 वर्षांपूर्वीचं पण चालतं. वा 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 वा. लक्षात ठेव. हा? चल. म्हणे युट्यूब हॅश मी टू. असं करू नको म्हणे ऐक ना मग तू या डायरेक्ट मला असं मारायला पाहिजे तुला माहित आहे मी कोण आहे कोण आहे? अरे गॉगल बघून तुला कळत काय जळकी लोक आहेत माझ्यावरती यार मी काय जरा जरा मोठा होतोय की किती जळतात माझ्यावरती यार म्हणे हे चुकीचं आहे म्हणे हे बघ हे असं गॉगल बिगल फेकणं चुकीचं आहे मी काय केलं यार काय केलंय? हे. बस बस इथे. म्हणे लहानपणीच आहे का जाऊ दे ना सोड ना विसर ना लहानपणाचं होतं सगळं सोडून द्या ना सगळं लहानपणाचं? हा म्हणे कशी विसरू म्हणजे- कशी विसरू मी म्हणे माझ्या पायाला पोलिओ होईल तू पाय दिला तर पोलिओ होईल माझ्या पायाला हा. आता सगळं होणार आहे तुला. बापरे. आठवते काय शाळेच्या नाटकामध्ये मला डोंगर बनवायला सरांना तूच सांगितलं होतंस ना. डोंगर. पण म्हणे त्या नाटकात मी उंदीर पण झालो होतो ना माहितीये हा, मला. हा. आणि नाटकाचं नाव काय ठेवलं होतं? काय डोंगर पोखरून उंदीर निघाला. अरे माय सजेशन तुझं सजेशन माहितीये मला. अरे 2 तास मी असे हात वर करून उभे होते. हा. तू यायचास आणि मला बोच करून जायचास. मी जायचं बस करू असं जरा कुठे हल्लं तर खालची मुलं ओरडायची हे डोंगर हल्ला डोंगर हल्ला. त्या पोरांना पण मी सांगायचं ओरडायला Yes, मला माहितीये. काय तो राग असा माझ्या मनात खदखदत होता. होय काय तू आता इथे 2 तास हात वर करून उभं राहायचं. म्हणे Hands up! म्हणे चल. म्हणे म्हणे ऐक 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 माझं ऐक ना म्हणे कसं आहे शाळेमध्ये आपण असं उभे राहतो ना ते बरं वाटतं ना ही ही पोलीस चौकी आहे ग सगळे मला गुन्हेगार समजतील आणि तुला माहिती आहे का नाव आय एम अ सेलिब्रिटी ऐकलंस ऐकलंस हे वाक्य सगळ्यांना पंच वाटतं. काय चळता रे वनवा पेटला तुमचा वनवा इतके चळता माझ्यावरती अरे कुछ नाही रे हत्ती चले बाजार कुत्ते भोंगे हजार सॉरी अरे म्हणे मी ते कुत्र्याचे आणि पोपटाचे रोल करणं बंद कर जरा. म्हणे मी ऍक्टर आहे का म्हणे आता मी ऍक्टर झालोय हास्य जत्रेत काम करतोय मी माहितीये मला माहितीये. Yes. ते तुझा अपमान करण्यासाठी सोनी मराठीने सुरू केलेला कार्यक्रम तोच ना. मला ना असा प्रश्न पडतो की तुझा अपमान करण्यासाठी एक चॅनल 100-150 लोकांना गोळा करतं त्यांना पेमेंट देतो आणि कार्यक्रम सुरू करतो. बापरे विश्वासच बसत नाही माझा. वा वा म्हणे वा. असं कसं म्हणजे केवढं मोठं. म्हणे एवढा अपमान करू नको ग माझा तुला माहितीये का तिथलंच माझं काम बघून आहे ना मला अमेरिकेला जायची संधी मिळाली आहे अरे फंबल करू नको अमरावती ऐकू येते पटकन. मी अमेरिकाच बोलतोय ए जिभेचं काहीतरी कर रे अमेरिका ऐकू येते. मी अमेरिकाच बोलतोय युनायटेड स्टेट ऑफ अमरावती माहितीये तुझी इथं माहितीये. अच्छा म्हणे आय एम गोइंग टू अमेरिका यार आय एम गोइंग टू अमेरिका अमेरिका हा तू एक काम कर पहिली माझी फाईल चेक कर यार मला पासपोर्ट पाहिजे म्हणे बघ ना यार चेक कर ना फाईल यार. आहे? हा? मा- फाईल आहे? माझी फाईल आहे Oh my God. मी आहे मी गौरव मोरे या हे ब्लॅक अँड व्हाईट फोटो का काढलास रे तू? माझे सगळे फोटो ब्लॅक अँड व्हाईटच येतात तुला काय करायचं अशी मान्य करणारी लोक मला खूप आवडतात. माझा फोटो काय खराब करतेस तू का खराब करते हा? का खराब आठवतंय तुला? काय हा? आठवतंय? म्हणे वाटी सर्कल आ! सॉरी सॉरी सगळ्या वाट्या तुझ्या हातात वाटी देणार आहे मी आता बघ. आठवतंय? इतिहासाच्या पुस्तकातल्या लेडी माउंट बॅटनला तू अशाच दाड्या मिशा काढल्या होत्या आणि इतिहासाच्या टीचरने मला छडी दिली होती. हा, हा. आठवतंय? छडी दिली होती, आठवतंय. तुला ही छडी हत्ती सोडणं झालं गेलं विसर ना यार लहानपणीच होतं ते कशी विसरू कशी विसरू कशी विसरू कशी विसरू. वा म्हणे वा. एकदा हा
शाळेच्या सहलीला गेलो होतो आपण. हा आपण शाळेच्या सहलीला गेलो आठवतंय मला तिथे तुम्हाला एकटीला गुहेत घेऊन गेलास. मला तिथे एकटीला गुहेत नेऊन म्हणे मित्रासोबत पळून गेलास. आता मी तुला लॉकअप मध्ये अटक करणार आहे, लॉकअप मध्ये ठेवणार आणि माझ्या पोलीस मित्रासोबत पळून जाणार आहे. म्हणे नको म्हणे कसं वाटतंय ते. अरे यार लॉकअप मध्ये भरपूर डास असतात म्हणे. ऐक ना तिथे पण वटवागळ होती. अशी 10-15 गौरव मोरे लटकताना दिसले मला. काय झालं असेल माझ्या कोवळ्या जेवाचा विचार केलास कधी? काय? राग आला? वटवागुळ म्हटलं म्हणून राग आला? वटवागळाचा राग नाही आला ग, स्वतःला कवळी म्हणालीस ना म्हणून चिडलो. म्हणजे कवळी बाहेर येईपर्यंत मारणार आहे तुला? आई कवळी बाहेर येईपर्यंत मारणार आहे मला. वाचव ग. कशी वाचू? म्हणे ऐक ना मी काय म्हणतो, लहानपणी आपण काय करायचो, एखादा व्यक्ती जर चुकला हा. त्याला आपण एखादी गोष्ट करायला लावायचो, हा. त्याला माफ करायचं. अच्छा, अच्छा, अच्छा. असं मला काहीतरी करा सांग आणि मला माफ कर ना वहिने प्लीज यार. वहिने जाऊ दे ना, सोड ना यार आता. अच्छा हे करायचं ना, मी याच्यापेक्षा डेंजर करतो. अरे का? उठ. छोटीशी गोष्ट करायची ना. हा हम छोटीशी गोष्ट करायची वहिने. चल. काय कॉमेडी करून दाखव. मरतोय आता मरतोय. वने कॉमेडी अशी कशी इथं कॉमेडी करणार. कॉमेडी कर. वने ऐक ना वने. चल कॉमेडी कर. वने ऐक ना. कॉमेडी कर रे. ठीक आहे करतो. टाळणा हे काय होतं? नाही ना मी जेव्हा कॉमेडी करायला सुरू करतो ना, सुरुवातीला असं करतो, सगळे हसतात. हे बघ याला विचार हसतात ना. हवालदार चौगुले हा. वस्तारा घेऊन याची कॉमेडी छाटून टाकूया. नको नको ऐका थांबा. हो चौगुले सर थांबा ना, ऐका ना प्लीज. वने असं काय करतेस यार वने, नको ना यार. असं काय करतेस यार, नको Comedy ना. कर. हा, लहानपणी तुझी वेणी का कापली लगेच चिडलीस. मरतोय तू आता. मला खूप आनंद नंतर कॉमेडी कर. चल हा. जोक कर. जोक बने ऐक चल, ना. जोक कर. सांगू जोक. हा सांगतो. चल. जोक सांगतो. हसशील ना. मी हसले पाहिजे असं. Sorry, नाही ते जोक इतका जबरदस्त जोक आहे ना की मला आधीच मरतोय मी असं वाटतंय. वनिता हंसना मांगता है रे, कैसा ऐसा बड़ा लाफ्टर आना मांगता है. हाँ, हाँ. अब वनिता बचपन की नहीं रही. 555 की हो गई है. मरतोय आज. वने. तू आत्महत्या करायला आलाय? नाही भीती ना वाटत ऍडिशनने मरशील तू. चल करतो. क्या चल. बात है. हा, दुसरा मला हसायला पाहिजे. सगळे तुझ्यावर हसतील नाही तर. चल पटकन. सांगतो. एकदा काय होतं, जेम्स बॉन्ड जंगलात जातो. मला लाफ्टर ऐकायला आलाय. मला ऐकूच येत नाही. यार, एकदा ना जेम्स बॉन्ड जंगलात जातो आणि त्याला समोर डुक्कर दिसतं. मग जेम्स बॉन्ड त्याला बोलतो हाय आय एम बॉन्ड. जेम्स बॉन्ड मग ते डुक्कर त्याला बोलतं हाय आय एम डुक्कर. रन डुक्कर. आणि दोघे निघून जातात. वने मला माफ कर ग वने, चूक झाली माझी, मला माफ कर. मला नाही, मी तुला हसू नाही शकत वने. बंकच गेली गावऱ्या. फालतू पट्टू झाला अजून तसाच आहे. म्हणजे काय तुझं पास करायचं ते पासपोर्ट बंकच करत होते. मगच केलीस. अरे देवा सुटलो. अरे मस्त पेन्सिल घेतली होतीस. चल केलं पास. थँक्यू अमेरिकेला जा. थँक्यू. पण गौऱ्या यार काय दिवस होते यार. आपण काय मजा करायचो. म्हणा यार म्हणे लहानपणी काय मजा यायची ना. तुला आठवतं आपण पोतं खेळायचो. हो मी साखरेचं पोतं व्हायचो. आणि मी ते दिवसभर गावभर फिरायचे पाठीवर घेऊन. तुला आठवतंय एकदा आम्ही विहिरीवर पोहायला गेलो, तू पाण्यात उडी मारली आणि सरकारने सांगितलं दुष्काळ. अरे बाप रे बाप. आणि आम्ही लपाछपी खेळायचो बघ, आणि नेहमी तुझ्यावर राज्य यायचं आणि आम्ही तुला सापडायचंच नाही. तुझ्याच मागे लपलो असायचो. कुठे गेले आणि आम्ही मागे. पण सगळ्यात बेस्ट पोत्यांचं होतं. साखरेचं पोतं दिवसभर ही मला खांद्यावर घेऊन फिरायची दिवसभर लहानपणी. काय दिवस होते यार. गौऱ्या काय रे. मला ते दिवस परत आणायचे ते यार. नाही म्हणे लहानपणीचे दिवस आता परत नाही येणार. आता येऊ शकतात गौऱ्या. म्हणजे मी साखरेचं पोत तू खांद्यावर घे मला. मेला. मजा येते गौऱ्या. ए म्हणे आहे ना. गौऱ्या, ये गौऱ्या. ए वाचव रे, वाचव ना. ए योगेश दादा. वाह 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 क्या बात है. ओव्हरऑल फार सुंदर झाला परफॉर्मन्स. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. सई
गौऱ्या आणि वनिता, आज असं वाटलं तुम्ही स्किट करत नाही आहात, तुम्ही स्टेजवरती येऊन बागडता आहात असं वाटलं. आणि हे जेव्हा फिलिंग येतं तेव्हा खूप मजा येते, कारण आज कळत होतं की तुम्ही दोघेही तितकंच एन्जॉय करताय, तुम्ही कम्प्लिटली त्याच्या आतमध्ये होतात आणि तेच आमच्यापर्यंत त्यातली मोमेंट आणि मोमेंट पोचली. वनिता अमेझिंग, म्हणजे फार कमाल बॉडी लँग्वेज आणि ज्या प्रकारे तू फारच कमाल, मला खूप मजा आली. आय थरली एन्जॉयड युअर परफॉर्मन्स, अमेझिंग. उषाताई, मोठे सरांनी जे काही लिहिलंय, धमाल उडवली तुम्ही दोघांनी. थँक्यू सर. आणि वनिता, तुझी अशी दिसते ना तसाच वजनदार परफॉर्मन्स होता तुझा. तू बारीक दिसतो तरी तुझा असा परफॉर्मन्स होता. दोघांचा मिळून असा परफॉर्मन्स होता. खूप मस्त, खूप मस्त. मी पोट धरून हसले. थँक्यू थँक्यू. मस्त Wow. मस्त. क्या बात. जाणून घेऊया गुण. सई, 10 गुण. क्या बात है. ओहो, 11.5 गुण. क्या बात है. थँक्यू. सुपर, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता आपल्या समोर येणार आहेत आजचे आपले खास पाहुणे, स्टँडअप कॉमेडीचे दादा दीपक देशपांडे. टी व्हीवरचे अनेक कार्यक्रम बघत असताना हे लक्षात येतं की काही काही आवाज जे असतात ते फार वेगळ्या पद्धतीचे असतात. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ते जर एखाद्या रेसिपी शोमध्ये जर आले असते आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला असता की साहेब, हे पदार्थ करायचे साहित्य ठेवलेलं आहे, मला आपल्याला हे सांगायचं आहे, पदार्थ कुठलाही जरी असला तरी सुद्धा जिभेला जी चव पाहिजे ती चव असण्याची जास्त गरज आहे सध्याच्या काळामध्ये. कारण मी नागपूरचा असल्यामुळं अध्यक्ष महोदय, मला हे सांगायचं आहे, मला फक्त वडा भात आवडतो असाच काही जणांचा गैरसमज आहे. पण हा गैरसमज गेल्या 4 वर्षामध्ये मी खोडून काढलेला आहे. मला महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातला पदार्थ आवडतो. आणि लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यामुळं कुणाच्या पानामध्ये कोणता पदार्थ घालायचा हेही मी ठरवून ठेवलेलं आहे. त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो. मला बोलायला वेळ दिला त्याबद्दल मी अध्यक्ष महोदय आपल्याला धन्यवाद देतो. आदरणीय अण्णा हजारे साहेब, मला आपल्याला हे सांगायचं आहे, हे खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या आहेत, खाण्यापिण्याच्या गोष्टी मी काही करत नसतो, आम्ही नाही करत. आम्ही उपोषण करणारे लोक आहोत. त्यामुळं पदार्थ कुठला खायचा, काय खायचा, जे खाणारे आहेत त्यांना जाऊन विचारा तुम्ही. मेरे को आपको ये कहना है जो पदार्थ तैयार करने का रहता है, तो उसके लिए खाने वाला अच्छा रहना चाहिए. हे खाने वाला जो है वो अच्छा रहना चाहिए. पण मी तुम्हाला हे सांगू शकतो, आमच्या भ्रष्टाचाराच्या या आंदोलनामध्ये जर कोणी वाकडं तिकडं काही खाण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही तिथं आंदोलन करू शकतो. आणि उसको हम जो शिक्षा करने का है वो शिक्षा हम कर सकते हैं. आणि सर्वात शेवटी आपले साहेब, पवार साहेबांना जर विचारलं की काय म्हणजे कुठला पदार्थ आपल्याला आवडतो, काय तुम्ही काय सांगाल पवार साहेब? दूरदर्शन सारखे चॅनल सुरू झाल्यापासून म्हणजे दूरदर्शनच्या ब्लॅक अँड व्हाईट कालखंडापासून आत्ताच्या या सोनी मराठीच्या कालखंडापर्यंत आम्ही अनेक कार्यक्रम बघितलेले आहेत खाण्यापिण्याचे. कलावंतांना खाण्यापिण्याची जास्त जरा सवयी असतात. आम्हाला राजकारणी लोकांना दिवसभर जे काही काम करत असतो त्या कामाच्या दवडग्यामध्ये कुठं जर काही मिळालं थोडंफार खायचं आणि पुढं जायचं, पुढं भाषणं करायची, अशा पद्धतीच्या गोष्टी असतात. कार्यकर्त्यांना सकस खायला कसं मिळेल, महाराष्ट्रामधलं छोट्यातलं छोटं जे लेकरू आहे त्या लेकराला कसं चांगलं खायला मिळेल, ही जोपर्यंत माझी काळजी मिटत नाही तोपर्यंत मी महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडत नाही.
एवढं मात्र या ठिकाणी सांगतो. आपण आज मला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.